विधान परिषद निवडणुकीतील लक्ष्मी दर्शनवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। विधान भवनात आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे वाढत होते असं राऊतांनी म्हटलंय। काही अपक्ष आमदारांना 2 एकर जमीन दिली असा देखील आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊतांच्या आरोपांना आशिष शेलार यांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिले। संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्वतःची मतं टिकवण्यासाठी लक्ष्मी दर्शन करावं लागतं, स्वतःच्या आमदारांचा विश्वास सुद्धा तुम्ही टिकवू शकले नाहीत असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचे? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। हा शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली। लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला, जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात। मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते, कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते आणि बदनामी ही खरोखर अत्यंत मनस्ताप देणारी अशी ही बदनामी असते आणि त्याच्यामुळे कुठल्याही संदर्भात काही आरोप झाले तर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असते। त्याच्यामुळे अशी शहानिशा न करता जर आरोप केले गेले तर त्याच्यामुळे नाहक बदनामी होत असते। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।